गजानन कदम सर, गणित. कंटिन्यू करा sir. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी प्राध्यापक गजानन कदम सर आपलं या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. लाईव्ह सेशन झाले नाही काल. आमच्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारासह पाऊस झालेला आहे. तुम्ही पेपरला पण वाचलं असेल. त्या टाइममध्ये लाईट वगैरे गेली होती आणि शक्य झालं नाही. त्याच्या आदल्या दिवशी पर्सनल माझ्या काही अडचणीमुळं ते घेता आलं नाही. परंतु आज आपण लाईव्ह सेशन घेत आहे. सर्वजण आले का? मे बी आपले सर्वजण आलेले आहेत. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. वी विल स्टार्ट आवर नेक्स्ट टॉपिक. तर आपण सरासरी पाहिलेली आहे. सरासरी मधील काही क्वेश्चन्स आपण पुन्हा घेणार आहेत परीक्षेच्या जवळजवळ. आता एक 2 दिवसाचा गॅप पडलेला आहे, त्याच्यामुळे एक नवीन टॉपिक आज घ्यावा असं वाटलं. त्याच्यामुळे आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करत आहोत. हा, तर त्या टॉपिकचं नाव आहे क्षेत्रफळ व परिमिती. हा महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर पण बरेच प्रश्न पडतात. प्रश्न फिरवून विचारले जातात. हे जरी खरं असलं तरी आपल्याला बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत क्षेत्रफळासंबंधित आणि परिमिती संबंधित, तर त्या आपल्याला पाहिजे आहेत. त्या अगोदर सुरुवातीला आपल्याला त्रिकोण, आयत, त्यानंतर चौरस आणि वर्तुळ या 4 गोष्टी ज्या आहेत त्या 4 गोष्टीची परिमिती आणि क्षेत्रफळ कसं काढलं जातं हे पाहायचं आहे. हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल, आता तुम्हाला जे गणित शिकवतात, जे सायन्स मॅथ वाले आहेत त्यांना बऱ्यापैकी किंवा ऑलमोस्ट सगळंच गणित येतच. पण जे सायन्स मॅथ बॅकग्राऊंड नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते अवघड जातं गणित हा विषय. तर त्यांच्यासाठी हे अगोदर समजण्यासाठी बेसिक काही गोष्टी घेत आहोत. त्यानंतर मग समभुज, चौकोन वगैरे हे आपण पुन्हा घेणार आहेत. तर सुरुवातीला ह्या ज्या 4 कन्सेप्ट आहेत, 4 आकृत्या आहेत, त्यांचं आपण क्षेत्रफळ आणि परिमिती किंवा ह्या क्षेत्रफळ म्हणजे काय आणि परिमिती काय हे पण कन्सेप्ट आपण बेसिक समजून घेणार आहेत आजच्या या लेक्चरमध्ये. सुरुवातीला आपण तुम्ही हे नोट करून घ्या. काही सूत्र आहेत, ते सूत्र महत्वाचे आहेत, ते तुम्ही नोट करून घ्या. पहिलं सूत्र आहे त्रिकोणासंबंधित. त्रिकोण हा समोर तुमच्या दिसतो आहे. ए बी सी या 3 बाजू आहेत. मधली एच म्हणजे हाईट आहे. ती परिमितीचं सूत्र आहे पी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. परिमिती या शब्दाचा सरळ अर्थ आहे की सर्व बाजूची बेरीज म्हणजे परिमिती असते. ओके, तर त्याच्यामुळं ए प्लस बी प्लस सी बरोबर पी. पी का? पी याच्यासाठी कारण परिमितीला इंग्लिश मध्ये पेरिमीटर म्हटलं जातं, म्हणून ते पी न डिनोट केलं जातं. ओके, आणि दुसरा आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाला इंग्लिश मध्ये एरिया म्हटलं जातं. तर एरिया इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय पी एच असं असतं. म्हणजे उंची गुणिले पाया या पद्धतीनं ते लिहू शकतात आपण, ज्याला बी एच म्हटलं जातं. बी म्हणजे बेस आणि एच म्हणजे हाईट. ओके, तर अशा पद्धतीने हे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे. दुसरं आहे आयात. चला पटकन मला कमेंट मध्ये सांगा, आयाताच्या परिमितीचं सूत्र काय आहे आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरस. आवाज येतो सर्वांना? हा, आयात. आयात बरोबर आयात. ही बाजू एल असते, ही बाजू बी असते. तर ही एल आहे आणि ही बी आहे. ओके, परिमिती बरोबर. हा, माधुरी मॅम बरोबर आहे. P इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. एक मिनिट, काय म्हणताय ते? आवाज येत नाही का तुम्हाला सर्वां?
ओके, चला. आणि ए, ए फॉर एरिया. आयताच्या एरियाचं सूत्र आहे एल इंटू बी. ओके, चौरस आणि आयत सेम असतो का? नाही, अजिबात नाही. सॉरी सॉरी, इथं आयत लिहिलं का? चौरस लिहिलं होतं, आयत. हा, चौरस आणि आयत वेगवेगळे असतात, ते सांगतो मी तुम्हाला कसं ते. सॉरी, आयत, चौरस. हा, चौरस बरोबर हा चौरस आहे ज्याच्या सर्व बाजू ए ए ए असतात, किंवा असं केलं तरी ते समजतं, सर्व बाजू सारख्या असतात. पी इज इक्वल टू, चौरसाचं क्षेत्रफळ परिमितीचं सूत्र आहे 4a. हा, आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे पी इज इक्वल टू ए स्क्वेअर, म्हणजे बाजूचा वर्ग, साइड स्क्वेअर. हा, शीतल मॅम बरोबर आहे, साइड स्क्वेअर. आणि चौथी जी आकृती आहे ते आहे वर्तुळ, ज्याच्यामध्ये हे वर्तुळ समजून घ्या तुम्ही. त्याचं सेंटर आहे ओ, आणि केंद्रापासून परिघावर काढलेल्या रेषेला त्रिज्या म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये त्याला, दिसत नाही का? बरोबर आहे, आपण उत्तर देत आहेत ते बरोबर आहेत. पी, पी म्हणजे इथं परिघ आहे, सर्कम्फरन्स, म्हणजे पेरिमीटर आणि परिघ, सर्कम्फरन्स हा दोन्ही एकच असतो, म्हणून याचं सूत्र आहे 2πr. आणि एरियाचं सूत्र आहे, एरियाचं सूत्र आहे πr². ओके, हे नोट करून घ्या. आपल्याला याच्यावरचे बरेच प्रश्न आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा नोट करून घ्या. ओके, झालं की मला सांगा. यालाच आपण असं पण लिहू शकतो, a इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट BH, म्हणजे बेस प्लस हाईट. झालं? ओके, आणखी कोणाचा रिप्लाय आला की आपण हे ओके, चला. आता आपण पहिल्या सुरू, आता हे मला सूत्र द्यायचे होते म्हणून मी सुरुवातीला घेतलं. ऍक्च्युली आता आपल्याला परिमिती म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. आता ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी बघा, आता हा एक तुमच्या समोर एक चौरस आहे. आता चौरस आहे म्हणजे काय? एक प्रश्न होता की आयत आणि चौरस सारखं असतं का? नाही, आयत आणि चौरस कम्प्लिटली वेगळं असतं. कसं सांगतो तुम्हाला, जर याची वरची बाजू 6 आहे तर याच्या सर्व बाजू 6 6 6 असतात, त्यावेळेस याला चौरस म्हटलं जातं. सर्व बाजू सारख्या असल्या पाहिजेत, ही चौरसाची किंवा स्क्वेअरची पहिली अट आहे. ओके, पहिली अट. दुसरी गोष्ट, याचे सर्व कॉर्नर जे असतात, कोन जे असतात हे 90 अंशाचे असतात.
आयतामध्ये 90 अंशाचे असतात ही त्याच्यात आहे, परंतु याचे पण सर्व कोण हे 90 अंशाचे असतात. ओके, हे दुसरा एक मुद्दा आहे. आणि तिसरा म्हणजे ह्या सर्व बाजू एकमेकांना एकरूप असतात, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तर आता हा जो चौरस आहे, या चौरसाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, परिमिती काढायची आहे. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? क्षेत्रफळ म्हणजे ही जी मध्ये जी जागा आहे, ओके, ही मध्ये जी जागा आहे, या चार रेषेमध्ये किती जागा आहे ते म्हणजे, हा बरोबर आहे मॅम, पूजा मॅम, ते म्हणजे क्षेत्रफळ होय. एरिया मध्ये किती आहे. तर चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? क्षेत्रफळ बरोबर ए, कॅपिटल ए, एरिया. सूत्र आहे हा बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर. आता ए किती आहे इथं बाजू आहे 6, म्हणून 6चा वर्ग किती? 36. हा, पण याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जर सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर इथं सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं किंवा स्क्वेअर सीएम लिहायचं, असं किंवा असं, ह्या दोन्ही मधलं कोणतं तरी लिहायचं. याला मराठीमधून 36 चौरस सेमी म्हणतात. इथं सेमी दिले आहे म्हणून ना. तर हे झालं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे मध्ये किती जागा आहे. आता या आकृतीची जर आपण परिमिती काढली, परिमिती याचा सिंपल अर्थ आहे सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे सम ऑफ ऑल साइड असं म्हटलं जातं. सम ऑफ ऑल साइड, सर्व बाजूंची बेरीज. आता हे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय? आपल्याला याचं सूत्र माहिती, 6 6 6 6, म्हणजे चारही बाजू 6 6 च्या आहेत. 6 1 6 6 2 12 6 1 18 6 24, म्हणजे 24 उत्तर येतं. हे असं लिहिलं, याचं 4 इंटू ए. 4 इंटू ए म्हणजे काय? ए म्हणजे बाजू आहे. तर 4 घ्या, 1 2 3 4, 4 ही संख्या आहे, त्याच्या बाजू किती आहेत? 4 आहेत. आणि ए ची किंमत किती आहे? 6, म्हणून 4 इंटू 6 24. इथं सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहा, चौरस सेंटीमीटर लिहिलं जात नाही. हॅलो, चौरस सेंटीमीटर लिहिलं जात नाही. आता बघा, एरिया म्हटलं की मधली बाजू आहे, किती आहे जागा, आणि परिमिती म्हणजे ह्या सर्व ज्या कडा आहेत, ह्या कडा किती लांब आहेत असा त्याचा अर्थ. ओके, समजलं काय कन्सेप्ट? समजलं सर्वांना? गुड. हा, चल, हे सिंपल आहे. ह्याच्यापेक्षा आपल्याला खूप पुढे जायचं आहे, पण आजवर बेसिक समजून घ्या व याच्यासाठी आहे. आता ह्यात आणखी एक वैशिष्ट्य आहे, हे अशी एकच फक्त, मला सांगा बरं, चौरसामध्ये अशी म्हणजे समजा कोणत्या चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ एकच येईल, म्हणजे त्याची बाजू किती असल्यानंतर परिमिती आणि क्षेत्रफळ एकच येतं? सांगा बरं, कुणाला उत्तर येतं का? परिमिती आणि क्षेत्रफळ दोन्ही एकच येईल, हे कधी होईल? किती बाजू असायला पाहिजे? हा, वर्षा मॅम बरोबर आहे. बरोबर. आणखी कोणी? बघा, इथं 6 सेंटीमीटर आहे, म्हणून इथं 36 काय आलं? एरिया, आणि 24 काय आलं? परिमिती. पण जर बघा तुम्ही, जर इथं जर 4 सेंटीमीटर असेल, 4 4 4 4, ओके, 4 सेंटीमीटर असेल तर काय होतं बघा, तर ऑटोमॅटिकली 4 चा वर्ग किती येतो? 4 चौक 16, बरोबर? 16 आलं.
सेंटीमीटर स्क्वेअर ते तर आहेच. आणि इथं पण 4 आणि बाजू किती आहे 4, 4 चौक 16, इथं पण 16. म्हणजे हे दोन्ही फक्त एकाच कंडिशन मध्ये, ज्या वेळेस चौरसाची बाजू जर 4 आली त्या कंडिशन मध्ये क्षेत्रफळ आणि परिमिती ही एकच असते, बाकी इतर वेळी नाही. असा पण एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, समजलं ही? हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून. हा चला, आता प्रश्न घ्या. ते जे 4 सूत्र आहेत ते सूत्र आपण कसे इम्प्लिमेंट करू शकतो, ऍप्लिकेशन काय आहे त्याचं ते आपण पाहू. चला, पहिला प्रश्न असा आहे. प्रश्न पहिला, पटपट उत्तर द्यायचं. तुमच्याकडं सूत्र आहे 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर पाया आणि 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर उंची 7 सेंटीमीटर उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? गुड. क्षेत्रफळ ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला पुढं चौरस सेंटीमीटर किंवा जे सेंटीमीटर दिलं तर सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये दिलं तर मीटर, ते लिहायचंच कंपल्सरी. हा, चौरस सेंटीमीटर असा शब्द लिहायचा. अधिका मॅम बरोबर आहे, आपलं विद्या मॅम बरोबर आहे, फक्त त्याच्या पुढं चौरस सेंटीमीटर असं लिहा. हे खूप महत्वाचं आहे, तिथं घोळ होतो. तुम्हाला 2 ऑप्शन येतात, 42 सेंटीमीटर आणि 42 सेंटीमीटर स्क्वेअर असं पण असं लिहिलं जातं. इथं क्षेत्रफळ असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर होतो किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, असं दोन्ही मधलं काहीतरी लिहू शकतो. हा, प्रिया मॅम आपलं एकदम बरोबर आहे आणि तुम्ही व्यवस्थित लिहिलं. हा, सेमी लिहिलं तरी चालतं, सेंटीमीटर. छान, काजल मॅम बरोबर आहे. चौ लिहायचं, फुल स्टॉप द्यायचा आणि सेमी असं लिहायचं. हा, अर्चना मॅम सेंटीमीटर स्क्वेअर असतो. आता समजा स्क्वेअर येत नसेल तिथं लिहायला तर काय करायचं, एस क्यू असं लिहायचं. एस क्यू डॉट सेंटीमीटर असं लिहा किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहा. मराठीत लिहायचे चौरस सेंटीमीटर असं लिहा. ओके, कोणताही ऑप्शन चालतो, पण हे माहित असावं म्हणून मला तुम्हाला जास्त. हा, सेंटीमीटर स्क्वेअर. हो, ओके, व्हेरी गुड, सर्वांचेच उत्तर बरोबर आहेत. बघा, या प्रश्नाचं उत्तर देताना सिंपल फॉर्म्युला आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ओके, ए इज इक्वल टू, सूत्र काय आहे, 1/2 पाया उंची, बरोबर आहे. 1/2 गुणुले पाया किती आहे 12, उंची किती आहे 7. हे सॉल्व कसं करणार आपण, लक्षात ठेवा कधीही, हे जर इथं 1/2 आहे तर याच्या खाली पण एकच असतो, याच्या खाली पण एक असतो, पण क्रॉस मल्टिप्लिकेशन होत असतं. बेक बे बेसखी 12. ओके, इथं 1 आहे, इथं 6 आहेत आणि इथं 7 आहेत. एकची काय म्हणजे एक तर ह्या दोघांचा गुणाकार केला तर जी संख्या येईल तीच एक न गुणल्यास येणार आहे, त्याच्यामुळे ह्याला सोडून द्या. 6 आणि 7चा गुणाकार करा, 7 6 42, म्हणजे 42 आलं. पुढे लिहायचं चौरस सेंटीमीटर. ओके, इकडे लिहिलं 42 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 42 स्क्वेअर सेंटीमीटर. हे तिन्ही उत्तर बरोबर आहे, फक्त लिहिण्याच्या पद्धती तसे. ओके, समजलं हे? समजलं ना? चला पटकन आता पुढचा प्रश्न.
प्रॅक्टिससाठी. बरोबर, वर्षा मॅम बरोबर, ममता मॅम बरोबर, उषा मॅम आपलं पण बरोबर आहे, योगिता मॅम करेक्ट. अमोक सर आपलं पण बरोबर आहे, माधुरी मॅम आपलं पण बरोबर आहे. व्हेरी गुड. धनलक्ष्मी मॅम बरोबर, हर्षिता मॅम बरोबर आहे, गायत्री मॅम बरोबर. चला, सोपाच प्रश्न आहे, परंतु जे दिलेलं ज्ञान पक्क होतं याच्यामुळे. हा बरोबर आहे, जाधव मॅम बरोबर आहे आपलं, चेतना मॅम करेक्ट आहे. चला, लगेच आपण पुढचं घेऊ, हे सॉल्व्ह करून टाकतो. 1/2 गुणिले पाया आहे 8, उंची आहे 3, बेक बे बेचोक 8, 4 आणि 3चा गुणाकार करताना 12 चौरस सेंटीमीटर. ओके, आणखी एक देतो मी, थोडस अवघड कॅल्क्युलेशन साठी फक्त. पूजा मॅम बरोबर. पूजा मॅम अवघड प्रश्नाचं उत्तर लवकर देतात की असं वाटायला मला. हा, माया मॅम आपलं पण बरोबर आहे, योगिता मॅम करेक्ट आहे, हर्षदा मॅम आपलं पण बरोबर, ममता मॅम करेक्ट आहे. इतके सिंपल विचारत नाही ना टेट मध्ये, फक्त फिरून विचारले जातात, ते मी सांगतो तुम्हाला. हा, इतकं सिंपल विचारलं तर तुम्ही लगेच पास. पण हे बेसिक असतं, हे माहितच असायला पाहिजे अगोदर तर कसं काढलं जातं ते. स्नेहल मॅम बरोबर आहे, ओके व्हेरी गुड. चला, आपण वेळ घालवायचा नाही कारण हे सोपं आहे, त्याच्यामुळे याला वेळ घालून काही अर्थ नाही. 25 गुणिले 30, वेग 2 ला भागाला 15 उत्तर येतं, 15 आणि 25चा गुणाकार करा, येतं 375 चौरस सेंटीमीटर. ओके, चला पुढचा प्रश्न, थोडेसे क्षेत्रफळाचे घेऊ, त्यानंतर आपण आयात ह्याचे पण घेऊ. ओके, चला इरेज करू. कुणाला काही आता या प्रश्नामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? कुणाला काही शंका आहे का या प्रश्नामध्ये? मला तरी वाटतं याच्यात हे सोपं आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नसावा. चला पुढचा प्रश्न, कुणाचा असेल तर सांगा. ओके, चला पुढचा, एका चौरसाची बाजू 25 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ व परिमिती किती? अनुक्रमे क्षेत्रफळ आणि परिमिती किती? हा बरोबर आहे, एरिया बरोबर आहे आपला, पूजा मॅम. हा, वर्षा मॅम तुम्ही दोन्ही काढलं, दोन्ही करेक्ट आहे. हर्षिता मॅम आपली पेरिमीटर बरोबर आहे, पूजा मॅम आपलं पण पेरिमीटर बरोबर आहे, दोन्ही पण बरोबर आहे आपले उत्तर. योगिता मॅम आपलं पण बरोबर आहे, एरिया पण बरोबर आहे, पेरिमीटर पण बरोबर आहे. प्रवीणा मॅम आपलं पण बरोबर आहे, धनलक्ष्मी मॅम दोन्ही करेक्ट आहे. विशाखा मॅम आहेत दोन्ही बरोबर आहे,
प्रिया मॅम आपलं पेरिमीटर बरोबर आहे. चेतना मॅम हो आपलं पण दोन्ही बरोबर आहे. शीतल मॅम आपलं 180 चुकला ते बरोबर नाही. बाकी बरोबर दुसरं बरोबर आहे. स्नेहल मॅम बरोबर. काजल मॅम हा एरिया बरोबर पेरिमीटर बरोबर. रितेश सर हो दोन्ही बरोबर. आता जे उत्तर बरोबर आहे परंतु नाव नाही समजलं त्यांचं. हा किशोर सर आपलं पण बरोबर. ओके गुड. चला पटकन आपण जेवढे जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ आहे चौरस. चौरसाचं क्षेत्रफळ म्हटलं की बाजूचा वर्ग हे सिंपल फॉर्म्युला आहे. 25 आहेत. 25 चा वर्ग किती होतो 625. पुढे लिहायचं चौरस सेंटीमीटर हा सेमी दिले म्हणून. आणि परिमिती परिमिती बरोबर काय असतं 4 गुणिले बाजू. हे म्हणजे बाजू असते 4 गुणिले 25. 25 चौक 100 100 सेंटीमीटर. इथं चौरस लिहायचं नाही हा कारण चौरस हे क्षेत्रफळातच लिहिलं जातं परिमितीत लिहिलं जात नाही कारण परिमिती ही बाजूंची बेरीज असते ते काही चौरसामध्ये नसतं. आता हे लक्षात ठेवा हे चौरस का असतं त्याचं कारण असं आहे समजा एखादी गोष्ट आता समजा ही आपली रूम आहे समजा तर हे काय असतं समजा हे 6/12 आहे तर याच्यामध्ये जेवढं उत्तर येईल किती आहे 78 72 72 चौरस सेंटीमीटर असं जे आलं उत्तर याचा अर्थ हे 72 जे आहेत ना हे 72 तुकडे असतात ना प्रत्येक तुकडा हा एक सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर असे 72 तुकडे असतात हा त्याचा अर्थ आहे. असे 72 तुकडे असतात कारण हे या मापामध्ये ओके म्हणून चौरस असतं. पेरिमीटर मध्ये तसं नसतं हे याचा काही संबंधच नाही चौकोनी फक्त एक रनिंग फूट असतं त्याचं रनिंग माप असतं त्याच्यामुळं चौरस लिहिलं जात नाही त्याच्यात. आडवे उभे नाही सगळे मिळून 72. आता हा 1 झाला हा 2 झाले हे 3 झाला हा 4 5 6 7 असे 72 चौरस म्हणलं की 72 तुकडे आहेत ते जे की 1 सेंटीमीटरचे आहेत असे 72 तुकडे. याचा अर्थ म्हणजे 72 चौरस सेंटीमीटर म्हणजे 72 तुकडे आहेत 1 सेंटीमीटरचे एवढे सगळे मिळून याच्यात बसलेले आहेत असा त्याचा अर्थ. ओके पुढचं 12 सेंटीमीटर आहे परिमिती आणि क्षेत्रफळ सांगा. सोपा आहे एकदम सिंपल बघा एकाचा स्क्वेअर काढायचा आणि एकाचा 12 गुणायचं 4 न. हर्षिता मॅम बरोबर आहे. या मॅम आपलं पण बरोबर आहे ममता मॅम हा बरोबर आहे. मला वाटलं पॉईंट दिला काही फॉर्म आहे तो. रितेश सर आपलं पण करेक्ट आहे. काहीच प्रॉब्लेम नाही 12चा स्क्वेअर करायचा म्हणजे क्षेत्रफळ मिळतं गुणाकार केला की हा उषा मॅम आपलं पण बरोबर. श्रद्धा मॅम मे बी हा बरोबर आहे आपलं. वर्षा मॅम आपलं पण बरोबर आहे. श्रुती मॅम आपलं पण बरोबर आहे. स्वाती मॅम करेक्ट आहे. अस्तिफा मॅम आपलं पण बरोबर. किशोर सर आपलं एक बरोबर आहे दुसरं चुकलं 12 कसं येईल सर गुणाकार हा 8 हा हे बरोबर आहे आता. ओके चला क्षेत्रफळ 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 काय बाजूचा वर्ग 12चा वर्ग 44 144 चौरस सेंटीमीटर आणि परिमिती
4 × 12 म्हणून त्याचा अर्थ आहे 4 × 12 12 48 सेंटीमीटर. ओके, समजलं? चला आता आयताचं एक बघू आपण. ओके, हे समजलं नाही? याच्यात पण काय अवघड नाही. आयात अगोदर परिमिती. एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे. 8 सेंटीमीटर आहे. रुंदी 6 सेंटीमीटर आहे. रुंदी 6 सेंटीमीटर आहे. तर त्याची परिमिती किती? तर त्याची आयताची परिमिती किती? बरोबर आहे स्नेहल मॅम. एरिया पण बरोबर आहे. हर्षिता मॅम बरोबर, ममता मॅम बरोबर, वर्षा मॅम चुकला, वर्षा मॅम माने मॅम आयात आहे, आयात आयात. गुरु ते सर जे आहेत त्याचं बरोबर आहे. प्रिया मॅम बरोबर आहे. परिमिती काढायची हा, परिमिती. आयाताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी असं ते सूत्र आहे. इंग्लिश मध्ये 2 इन ब्रॅकेट L प्लस P असा त्याचा अर्थ. ओके, आता 2 इन ब्रॅकेट L म्हणजे लांबी. लांबी किती आहे? 8 अधिक रुंदी किती आहे? 6. 2 कंसात किती झाले? 8 आणि 6 6 12 13 14 14 झाले. आता हे कंसामध्ये आहे, कंसाच्या बाहेर आहे. कंसामधल्या संख्येची कंसाच्या बाहेरच्या संख्येशी कधी गुणाकारच असतो. म्हणून 2 गुणिले 14 आलं. 14 दोन्ही 28 सेंटीमीटर मध्ये युनिट आहे, म्हणून चौरस सेंटीमीटर. ओके, आता याचं क्षेत्रफळ काढून दाखवा. या हेच सगळं हे लावा, क्षेत्रफळ काढून दाखवा. आयताचे क्षेत्रफळ. बरोबर आहे, माया मॅम बरोबर आहे. लांबी गुणिले रुंदी याचं सूत्र आहे. रुंदी लांबी गुणिले रुंदी, सॉरी, लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे. लांबी आहे 8, रुंदी आहे 6. परिमितीमध्ये चौरस लिहित नाही. 48 848 चौरस सेंटीमीटर, सॉरी, ह्याच्यामध्ये परिमितीमध्ये चौरस लिहित नाहीत, क्षेत्रफळामध्ये चौरस लिहिलं जातं. तर 48 हे काय आहे? क्षेत्रफळ आहे. ओके, पुढचं. तर 15 सेंटीमीटर लांबी असेल आणि 8 सेंटीमीटर जर रुंदी असेल
तर परिमिती काय? आणि क्षेत्रफळ पण सांगा. परिमिती क्षेत्रफळ. बरं झालं. अजून परिमिती सांगा. क्षेत्रफळाचं आपण बघू पुन्हा. परिमिती सांगा, परिमिती. हर्षदा मॅम बरोबर आहे आपलं, परिमिती. पूजा मॅम आता बरोबर आहे. शीतल मॅम बरोबर. वर्षा मॅम बरोबर. वर्षा मॅम चुकलं तुमचं. आस्तिफा मॅम बरोबर आहे. किशोर सर आपलं पण बरोबर. वर्षा मॅम व्यवस्थित करा. अर्चना मॅम बरोबर आहे आपलं. दोन्ही पण उत्तर बरोबर. जाधव मॅम बरोबर. उर्मिला मॅम बरोबर. एरिया बरोबर आहे. पूजा मॅम. प्रिया मॅम आपलं पण उत्तर बरोबर आहे. पेरिमीटर. बरोबर आहे आपलं. तुमचं नाव येत नाहीये, कृपया नाव सांगा. नाव पाठवलं तरी चालेल. काजल मॅम बरोबर आहे. आसिफा मॅम बरोबर. आसिया मॅम. किशोर बरोबर आहे. उर्मिला मॅम बरोबर आहे. एरिया एरिया पण बरोबर आहे. आता बघा, पेरिमीटर ज्यावेळेस विचारलं, परिमिती ज्यावेळेस विचारलं, 2 इन ब्रॅकेट 15 अधिक 8. 15 8 किती झाले? 23. त्याच्यात मग 2 गुणिले 23. 23 दोन्ही 46. 46 हे सेंटीमीटर हे त्याचं पेरिमीटर आलं. ओके. आणि क्षेत्रफळ जे आहे, क्षेत्रफळामध्ये काय करायचंय? गुणाकार करायचा आहे. 15 गुणिले 8 चा किती होतं? 120. याच्यामध्ये लिहायचं चौरस सेंटीमीटर. सिंपल आहे हे. मला फक्त एकदा हे तुम्हाला रिकॉल व्हावं, हे सगळं याच्यासाठी घ्यायचं होतं. बाकी पुन्हा आपल्याला ह्याच्यातलं हार्ड क्वेश्चन्स घ्यायचे आहे. आता राहिला चौथा पॉइंट, तो म्हणजे वर्तुळ. ओके. वर्तुळ. तर वर्तुळाचा काही प्रश्न पाहू. एका वर्तुळाची त्रिज्या 14.7 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची परिमिती किती? बरोबर आहे वर्षा. सूत्र बरोबर आहे तर मॅम. वर्तुळाची परिमिती बरोबर सूत्र आहे 2πr. बरोबर आहे. असे मॅम. असे काय? 2πr. आता याच्यामध्ये हे जे आहे ना, हे पाय असतं आणि याची किंमत 22/7 किंवा 3.14 असते.
हा बरोबर आहे. 22/7 किंवा 3.14 असं त्याचं हे असतं. हे का असतं? कारण हा आहे डायमीटर आणि सरकमफरन्सचा रेशो असतो. डायमीटरच्या तिप्पट हा सरकमफरन्स असतो, म्हणून हे पायची किंमत आहे. आणि युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल आहे म्हणजे जगामध्ये सर्व ठिकाणी हीच असते. 2πr 2 पायची किंमत आहे 22/7 गुणिले 7 काय आहे त्रिज्या. हा 7 कटला. 22 गुणिले 2 22 दोन्ही 44 परिमिती आहे म्हणजे फक्त सेंटीमीटर लिहा. पहिला प्रश्न वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा. क्षेत्रफळ बरोबर काय असतं? क्षेत्रफळ बरोबर πr² 22/7 गुणिले 7चा वर्ग. म्हणजे 7चा वर्ग म्हणजे आपण 7 गुणिले 7 लिहू शकतो. हे 7 आणि हे 7 कट करा. 22 आणि 44 7चा गुणाकार करा. 22 गुणिले 7 7 दुनी 14 हा चाला 1 7 दुनी 14 आणि 1 15 चला 154 चौरस सेंटीमीटर. ओके बघा समजलं का? हे वर्तुळ वर्तुळ बऱ्याच जणांना अवघड जातं. वर्तुळ बऱ्याच जणांना अवघड जातं. पुढचा जर या ठिकाणी आपण 14 घेतलं तर परिमिती आणि एरिया काय होतो? बरोबर माधुरी मॅम, परिमिती बरोबर आहे आपली. बरोबर. काजल मॅम बरोबर. अर्चना मॅम बरोबर. गायत्री मॅम बरोबर. परिमिती बरोबर आहे आपली. योगिता मॅम आपली पण बरोबर आहे. परिमिती बरोबर आहे. वर्षा मॅम आपण क्षेत्रफळ पण काढलं बरोबर आहे. आपलं पण बरोबर आहे. याच्या अगोदर जे उत्तर दिलं. श्रुती मॅम बरोबर आहे. 2 गुणिले पायची किंमत 22/7 आहे गुणिले 14 आर ची किंमत 14 आहे. 7 1 7 7 2 14 2 आणि 2 4 4 गुणिले 22 म्हणजे 88 उत्तर आलं. 88 सेंटीमीटर. आणि इथं 22/7 गुणिले 14 गुणिले 14 कारण हे आर चा स्क्वेअर आहे म्हणजे आर आहे 14 स्क्वेअर आहे म्हणून 2 वेळेस लिहिलं. 7 1 7 7 2 14 इथं आले 22 गुणिले या दोघांचा गुणाकार करा. 14 आणि 14 गुणिले 2 14 2 28 आणि 22 आणि 28 चा गुणाकार करा. उत्तर येतं 616 चौरस सेंटीमीटर. करेक्ट आहे का बघा. ओके समजलं हे सगळं? ओके तर आज मी तुम्हाला बघा 8 सूत्र दिले होते आणि 8 सूत्राचे आपण बरेच 8 2 16 क्वेश्चन घेतले जवळजवळ. तर हे हे एकदम सिंपल आहे. 100% हे सिंपल आहे. पण क्षेत्रफळ जी कन्सेप्ट आहे आणि परिमिती जी कन्सेप्ट आहे हे दोन्ही समजण्यासाठी हाच बेस्ट वे आहे. तुम्हाला जे ज्ञान आहे ह्यालाच अपग्रेड करणं. याच्यामध्ये थोडेसे अवघड क्वेश्चन्स आहेत. उद्या आपण घेऊ ते अवघड क्वेश्चन्स. अवघड ह्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला बेसिक कळायला पाहिजे. समजलं का तुम्हाला क्षेत्रफळ आणि परिमिती ही कन्सेप्ट?
ज्यांना गणिताचं बॅकग्राऊंड नाही त्यांना समजल्या का? कारण हे खूप महत्वाचं आहे बघा. ज्यांचं गणित आहे ना त्यांना हे LKG UKG वाटतं, पण ज्यांचं गणित नाही ना त्याला हे PGच वाटतं. बरोबर आहे ना? 10वी मध्ये क्षेत्रफळ, हा 10वी मध्ये सुद्धा क्षेत्रफळ हे अवघड विषय आहे, अवघड वाटतं तुम्हाला. सेमी वाल्याला तर खूपच अवघड वाटतं. काय सरकमफरन्स की काय काय वर्तुळात तर डोक्याच्या वरूनच जात होता, पाय तर कळतच नव्हता. बरोबर. आता समजलं का क्षेत्रफळ आणि परिमिती विसरायचं नाही. हो 7वी पासून शिकतो आपण, पण आपल्या या संसारामध्ये वर्तुळ नाही समजलं का? बर, वर्तुळ नाही समजलं. ओके. ऐका, समजा हे वर्तुळ आहे असं गृहीत धरा, ते गोल येणार नाही, ते आपण इन्स्ट्रुमेंट शिवाय गोल काढू शकत नाही. हे वर्तुळ आहे, याच्यामध्ये हे केंद्रापासून परिघावरती रेष ओढली जाते, केंद्रातून परिघावर, त्याला आर म्हणजे त्रिज्या म्हटलं जातं. ओके, त्रिज्या म्हटलं जातं. आणि ही त्रिज्या दिलेली असते आपल्याला, समजा 7 त्रिज्या दिली, आर बरोबर 7 आहे. आर बरोबर 7 आहे. मग आपल्याला काय करायचंय, त्याचं परिमिती काढायची. परिमितीचं सूत्र काय आहे? पी म्हणजे पेरिमीटर, पी बरोबर 2πr. ओके, 2πr. मग हे 2 तर सूत्रातले आहेत म्हणून सूत्रात लिहिले. हे पायची किंमत ही जगात सगळीकडे हेच असते, 22/7, म्हणून ते घ्यायची. आणि आर आपल्या गणितामध्ये दिलेली आहे 7 म्हणून 7 घेतली. आता हे समजण्यासाठी काय आहे, हे छेदामध्ये आहेत, हे अंशामध्ये आहेत, हा 7 कटतो, हा 7 कटतो, राहिलेल्यांचा गुणाकार करायचा, 44 येतं उत्तर. आणि लक्षात ठेवा, कधीही अशा गणितामध्ये इथली संख्या ही 7च्या पटीतच असते. 7 असते, 14 असते, 28 असते, 35 असते, याच पद्धतीने असते. 49 असते कधी कधी, पण पटीत असते, 7च्या पटीत असते. 7च्या पटीत नसल्यानंतर मग 7च्या पटीत नसलं की 3.14 वापरायला. ओके, ही झालं परिमिती, हे पेरिमीटर. आणि क्षेत्रफळामध्ये काय करायचं? हा पायडी आहे ना, बरोबर आहे ना. हा पायडी पण असतो. आता पायडी कधी वापरला जातो, आता लक्षात ठेवा, पायडी कधी वापरला जातो, तुमच्याकडे डी असायला पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? तुमच्याकडे डी असायला पाहिजे. आता समजा असं दिलं एखाद्या गणितामध्ये, डी इज इक्वल टू 40, असं जर दिलं, त्याच्यामध्ये डी दिलेलं आहे, डी दिलं की सूत्र बदललं. हा हा डी दिलं, हा आर चा दुप्पट असतो हे पण माहिती आहे आपल्याला. पण जर बघा, ज्यावेळेस तुमच्याकडे आर आहे तर आर चं सूत्र वापरायचं, ज्यावेळेस डी आहे तर डी चं सूत्र वापरायचं. डी चं सूत्र डी नुसार काय असतं, त्याचं पायडी असतं, पायडी. पायडी म्हटलं की 22/7 आणि इथं 14 आहे, अशा पद्धतीने 7 आणि 14 म्हणून इथं 44. 44च येणार दोन्हीचं उत्तर. पण फक्त सूत्र वापरताना शक्यतो असंच वापरायचं, आर दिलेलं असलं तर आर चं सूत्र वापरायचं, डी दिलेलं असलं तर डी चं सूत्र वापरायचं. ओके, आणखी काही कोणाच्या शंका वगैरे? काय म्हणतात ह्या, एक मिनिट. हा ऐका आता, हा परीक्षेमध्ये घुमून फिरून विचारलं जातं, नक्कीच विचारलं जातं, कारण ही टेटची परीक्षा आहे. पण आपल्याला अगोदर बेसिक कन्सेप्ट, आता ह्या तुम्हाला कन्सेप्ट कळाला ना, परिमिती म्हणजे काय, क्षेत्रफळ म्हणजे काय, तुम्हाला किती बी फिरून विचारू द्या, तुमचं एकदा डोक्यात फिट आहे ना, परिमिती म्हणजे काय, क्षेत्रफळ म्हणजे काय. हा आता प्रश्न काय विचारला जातो, एक एक सायकलचं चाक आहे, त्याच्या
त्याची त्रिज्या जी आहे ती अशी अशी आहे, किंवा एक गोलाकार अशी बाग आहे, त्या बागेमध्ये केंद्रापासून एक म्हणजे ह्याच्यापर्यंत कडेपर्यंत एक सरळ रेषा आहे, ती समजा 14 आहे. तर आपल्याला ते ऑटोमॅटिक समजायला पाहिजे की केंद्रापासून परिघापर्यंत आहे ना, म्हणजे ती त्रिज्या आहे. आता हे आपल्याला पुढच्या गणितामध्ये समजणार आहे. आज फक्त बेसिक घेतलं आपण, उद्या ऍडव्हान्स घेऊ थोडंसं. त्याच्यात नंतर आपण हॉट क्वेश्चन्स घेऊ, जे की खूप अवघड असतात, ज्या पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि त्यात नंतर चौथं म्हणजे IBPS मध्ये जसे विचारले जातात तसे. हे 3 पद्धतीने सोडवावं लागतं. सोपं, मध्यम, अवघड आणि IBPS. ओके, चालेल. आणखी कोणाची काही शंका आहे का? आणखी कोणाची शंका असेल तर विचारू शकता. आपल्याला या ठिकाणी आपल्याला आजचं हे लाईव्ह सेशन क्लोज करायचं आहे. ओके, सर्वांनी फॉर्म भरा. विशेष म्हणजे सर्वांनी फॉर्म भरा. भरले का सर्वांनी फॉर्म? का फॉर्म भरले नाहीत आणखी? भरले ना? ओके, गुड. छान. फॉर्म भरणं फर्स्ट आहे. फर्स्ट फॉर्म भरा, त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, चेतना मॅमनं पण भरला. ओके, शीतल मॅमनं पण भरला. गुड. वेळ कमी आहे. जेवढा लवकर फॉर्म भरला तेवढी लवकर परीक्षा असते. त्याच्या म्हणजे असं म्हणून नाही, पण लवकर येते परीक्षा. तर परीक्षा सुरू होईल. तुमच्याकडे 20 दिवस आहेत मोजून. चालेल, अभ्यास व्यवस्थित करा. या ठिकाणी आज आपलं लाईव्ह सेशन आजचं थांबवतो. गुड नाईट. ओके, गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट मॅम. मीटिंग एंड फॉर ऑल.